मनोज जरांगे पाटील यांनी अटींचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार असं परिणय फुके यांनी म्हटलंय। महाविकास आघाडी जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारला टार्गेट करते असंही परिणय फुके यांनी म्हटलंय। जरांगे पाटील यांची भूमिका चुकीची आहे असं परिणय फुके यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीस यांनीच पहिल्यांदा मराठा आरक्षण दिलं असा पुनरुच्चार परिणय फुके यांनी केला। सरकारनं ज्या अटी घातलेल्या होत्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला, त्या सगळ्या अटींचं उल्लंघन झालं आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे आमदार परिणय फुके आहेत। पहिली गोष्ट, एकतर 5-6 वाजेपर्यंत आंदोलनाची वेळ होती, मात्र आत्तापासूनच आमरण उपोषण सुरू झालेलं आहे मनोज जरांगे पाटील यांचं। नाही, कुठेतरी मला असं वाटतं की हे मनोज जरांगे पाटलांचं चुकीचं पद्धतीचं वागणं आहे। त्यांना हायकोर्टाने स्पष्ट निर्देश दिले आहे की त्यांनी किती वाजेपर्यंत आंदोलन करावं, एका दिवसाचं तो आंदोलन केलं पाहिजे, शांतपूर्वक ते झालं पाहिजे आणि संविधानाच्या चौकटीत राहून ते सगळं आंदोलन त्यांनी केलं पाहिजे, त्यांचा तो अधिकार आहे। पण कुठेतरी या गणेश उत्सवाच्या दरम्यान मुंबईकरांना आणि मुंबईला वेठीस धरण्याचं काम जरांगे पाटील करतात आहे। मला असं वाटतं की या प्रकारचं काही चुकीचं त्यांनी करू नये। त्यांनी हायकोर्टाने जे निर्देश दिले त्या चौकटीच्या आतच राहून त्यांनी आंदोलन करावं। वारंवार जरांगे हे सरकारवर आरोप करतात, प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला जातोय की सहकार्य करत नाहीत किंवा फडणवीस यांनाच आरक्षण द्यायचं नाही ओबीसी मधून। का असं आहे की ओबीसी प्रवर्गातना कोणत्याही जातीला किंवा कोणत्याही समाजाला किंवा इतर कोणत्याही अनुसूचित जाती प्रवर्गातनं किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातनं हे कुणीही आरक्षण देऊ शकत नाही। हे सगळं संविधानाने स्पष्ट केलेलं आहे, संविधानामध्ये ते चौकटीत ते बसवलेलं आहे आणि कुठे सगळ्या जाती स्पेसिफिक नोटिफाईड आहे की कोणत्या जाती ओबीसी मध्ये येणार, कोणत्या जाती अनुसूचित जातीमध्ये येणार, कोणत्या जाती अनुसूचित जमातीमध्ये येणार। आणि असं कोणीतरी आंदोलन केलं आणि सरकारला वेठीस धरलं आणि कोणताही हे करू शकत नाही। हे फडणवीस म्हणजे ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण कोणीच देऊ शकत नाही, म्हणजे ते फडणवीस साहेब असो किंवा केंद्र सरकार असो किंवा इतर कोणतीही सरकार असो। मला असं वाटतं हे त्यांची मागणीच असंविधानिक तर मागणीवर ठाम आहेत, मग सरकार काय करणार पुढे? नाही, काय त्यांनी जर कोणीही काही मागणी केली तर ते थोडी ना सरकार करू शकणार किंवा कोणी करू शकणार। उद्या कोणी काही मागणी करणार तर ते थोडी ना सरकार पूर्ण करू शकणार। आमरण उपोषण सुरू झालेलं आहे, जर उठलेच नाहीत संध्याकाळी जरांगे पाटील तर मग काय भूमिका असेल सरकार? नाही, ते हायकोर्टाने निर्देश दिला, हायकोर्ट आणि पोलीस विभाग त्याची कारवाई करणार त्यांच्यावर। तर ते मला असं वाटतं की कोणी काही कोणाच्या एकाच्या आंदोलनामुळे किंवा एखाद्या काहीतरी चुकीच्या पद्धतीच्या मागण्यांमुळे काही पूर्ण मुंबईला आणि पूर्ण महाराष्ट्राला कोणी वेठीस धरू शकत नाही। सरकार व्यतिरिक्त विरोधी गटातलं कोण पाठीशी घालतंय असं वाटतंय तुम्हाला जरांगे पाटील यांना? बघा, असं आहे की जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाविकास आघाडीतील ते शरद पवार साहेबांचा पक्ष असणार, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष असणार किंवा काँग्रेस पक्ष असणार, हे कुठेतरी सरकारवर निशाणा साधण्याचं काम करतात आहे। मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते करतात आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की जर या सगळ्या लोकांना जर जरांगे पाटलांच्या मागणी जर त्यांना मान्य आहे त्यांनी स्पष्ट करावं। या सगळ्या तिन्ही पक्षांनी, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी हे स्पष्ट करावं की त्यांना ही जरांगे पाटलांची जी मागणी आहे की मराठा समाजामध्ये ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ला ते समर्थन करतात की नाही करत हे त्यांनी स्पष्ट करावं। मुंबईत एकीकडे हे आंदोलन सुरू असताना नागपूरमध्ये ओबीसी महासंघ आक्रमक होतोय। भूमिका त्यांनी जाहीर केली की प्रसंगी मुंबईत येऊन आंदोलन करू, महाराष्ट्राचं सगळं बिघडू शकतं असं वाटतं सामाजिक सलोख। बघा, असं आहे, मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटलांची इच्छा ती आहे की महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था बिघडली पाहिजे, महाराष्ट्रात सामाजिक सलोखा कुठेतरी बिघडला पाहिजे आणि कुठेतरी मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने सामने आला पाहिजे किंवा तेढ निर्माण झाला पाहिजे। अशा प्रकारचं चुकीची मागणी, असंवैधानिक मागणी करणं हे फार चुकीचं आहे। मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या भल्यासाठी मागणी करावं। मराठा समाजाचे सारथी असणार किंवा अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ असणार, या महामंडळाच्या माध्यमातून किंवा या सगळ्या योजनांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या युवकांचं भलं करण्यासाठी त्यांनी हे करावं। माननीय फडणवीस साहेबांनी 2018 मध्येच मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, 2019 मध्ये हायकोर्टात ते टिकवलं सुद्धा होतं। त्यानंतर आमची सरकार गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांची पक्ष तिथे सत्तेत आला, महाविकास आघाडीला त्यांनी कुठेतरी त्यांच्या हलगर्जीपणामुळे सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाचं आरक्षण टिकू शकलं नाही। त्यानंतर परत 2022 मध्ये फडणवीस साहेब आले, ईडब्ल्यूएस मध्ये
फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. 10% आरक्षण आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला देण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलं. तर मला असं वाटतं की काहीतरी जरांगे पाटील मुद्दामून या प्रकारचं आंदोलन करताय फडणवीस साहेबांना टार्गेट करण्याकरता.